मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. सर्वप्रथम आपण सेंट्रल डोग्मा ही टर्म काय आहे ते समजून घेऊयात. प्रोटीन सिंथेसिस प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये गरजेचं असतं. प्रोटीन्स कशापासून तयार होत असतात? अमिनो ॲसिड्स पासून. आणि हे प्रोटीन्स तयार करण्याचं काम कोण करतं? तर DNA करतात. पण हे DNA RNAच्या माध्यमातून प्रोटीन तयार करतात. या प्रोसेसला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. बघा, DNA RNAच्या मदतीनं प्रोटीन तयार करतात. ही जी प्रोसेस आहे तिला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. तुम्ही गेल्या वर्षी DNAचं स्ट्रक्चर शिकलेला आहात, RNAचे टाइप्स शिकलेला आहात. RNA 3 प्रकारचे असतात: मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रायबोसोमल RNA. यामध्ये आपण एक एक टप्पा बघतोय. पहिला टप्पा आहे ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय होतं तर DNA पासून mRNA म्हणजेच मेसेंजर RNA तयार केला जातो. DNA मध्ये 2 स्ट्रँड असतात. तुम्हाला माहिती आहे DNAचं स्ट्रक्चर हे या पद्धतीनं शिडी, पिळलेली शिडी असते ना, हेलिकल स्ट्रक्चर, तसं हे DNAचं स्ट्रक्चर असतं. आणि हे मध्ये काय असतात? न्यूक्लियोटाइड्स असतात. न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना, प्रत्येक स्ट्रँडवरती एक एक न्यूक्लियोटाइड असतो आणि हा न्यूक्लियोटाइड दुसऱ्या स्ट्रँडच्या न्यूक्लियोटाइडशी जोडला जात असतो. आणि हे न्यूक्लियोटाइड्स जोडण्याचा एक विशिष्ट नियम आहे. त्याआधी न्यूक्लियोटाइड्स कोणते ते बघून घ्या. ही थोडी रिव्हिजन आहे. न्यूक्लियोटाइड्स 4 प्रकारचे असतात: ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. RNA मध्ये हे न्यूक्लियोटाइड जे आहेत त्यामध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हा न्यूक्लियोटाइड असतो. आता हा जो DNA स्ट्रँड आहे हा सरळ करून मी दाखवलेला आहे. हा DNAच आहे, फक्त हा पीळ पडलेला DNA नाही. तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी मी हा असा सरळ लिहिलेला आहे. आणि यावरती हे काय आहेत? AGTCDGACACGTA. काय आहे हे? तर हे आहेत न्यूक्लियोटाइड्स. हे न्यूक्लियोटाइड्स या पद्धतीनं या पण स्ट्रँडवर असतात आणि या पण स्ट्रँडवर असतात. तंतू या पण तंतूवरती असतात, या पण तंतूवर असतात. पण हे एकमेकांशी कंबाईन होताना कशा पद्धतीनं कंबाईन होत असतात तर त्यांच्या जोड्या ठरलेल्या असतात. जसं की ॲडिनिनची जोडी थायमिनशीच असते. ॲडिनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. हे लक्षात ठेवा. ॲडिनिनची जोडी थायमिनशी आणि ग्वानिनची जोडी सायटोसिनशी. तर ह्या पद्धतीनंच हे कॉम्बिनेशन असतात. म्हणजे इथं A असेल, ॲडिनिन असेल तर इथं थायमिनच असलं पाहिजे. इथं ग्वानिन असेल तर इथं सायटोसिन असलं पाहिजे. इथं थायमिन आहे तर इथं ॲडिनिन असणार. थायमिन आणि ॲडिनिन जोडी आहे. सायटोसिन, ग्वानिन जोडी आहे. तर हे या पद्धतीनं पेअरिंग फिक्स असतं न्यूक्लियोटाइडचं. आणि अशा पद्धतीनं हा DNAचा डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल आहे. इथं फक्त त्याला हेलिकल स्ट्रक्चर जे आहे ते ह्या पद्धतीचं असतं. तो सरळ करून आपण विचारात घेतलेला आहे. ह्या DNA पासून mRNA तयार होणं म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस.
ट्रान्स्क्रिप्शन मध्ये DNA पासून मेसेंजर RNA तयार केला जातो आणि ही प्रोसेस कुठं होते? न्यूक्लियसच्या आतमध्ये होते. DNA कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये. त्यामुळे त्याच्यापासून मेसेंजर RNA तयार होतो, तो सुद्धा न्यूक्लियसमध्येच होत असतो. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन ही प्रोसेस कुठं घडून येते? न्यूक्लियसमध्ये. आता ही प्रोसेस समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. हे बघा, DNAचे जे तंतू असतात ते असे अलग होतात. पहिल्यांदा DNAच्या तंतूपासून mRNA तयार होणार आहे, बरोबर. DNAचे तंतू अलग होत आहेत या पद्धतीनं. बघा, हा तंतू आलाय, हा तंतू खाली गेलेला आहे आणि या तंतूला कॉम्प्लिमेंटरी असा तंतू इथं नवीन तयार व्हायला लागलाय. एका स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी दुसरा एक स्ट्रँड तयार होतोय, एकेरी तंतू होतोय. तो एकेरी आहे म्हणून RNA, बरोबर. आता हे होत असताना पहिला नियम कुठला पाळला जाईल? जोड्या, न्यूक्लियोटाइड्सच्या जोड्या बरोबर लावल्या गेल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे? जिथं जिथं थायमिन येणार आहे RNA वरती, तिथं तिथं आपण युरॅसिल घेणार आहोत. ओके, म्हणजे इथं जर ॲडेनिन असेल तर तुम्ही वरती काय घेणार आहात? युरॅसिल. ओके, तर मग आपण या तंतूला जोडून घेऊयात. हे बघा, हे ॲडेनिन युरॅसिल, सायटोसिनला ग्वानिन. थायमिन खाली चालतंय, RNA मध्ये नाही चालत, DNA मध्ये चालतंय. T ची जोडी Aशी, ॲडेनिनशी. पुन्हा इथं ग्वानिन आहे तर याची जोडी सायटोसिनशी. खाली इथं थायमिन आहे, याची जोडी ॲडेनिनशी. इथं ग्वानिन आहे, सायटोसिन. इथं सायटोसिन आहे, ग्वानिन. इथं ॲडेनिन आहे, हा इथं बघा, इथं थायमिन लिहिलं गेलं, इथं युरॅसिल पाहिजे. ओके, ॲडेनिनच्या ऐवजी येईल युरॅसिल आणि थायमिनच्या जागी येईल काय? येईल ॲडेनिन. तर हा झाला mRNA तयार. mRNA कशा पद्धतीनं तयार होतोय हे कळलं का? हा DNA मॉलिक्यूल आहे, ह्याच्यापासून mRNA तयार झाला. पण कसा तयार झाला? कॉम्प्लिमेंटरी तयार झाला. कॉम्प्लिमेंट म्हणजे A आणि A' तुम्ही शिकलेला आहात बघा मॅथ्स मध्ये. कॉम्प्लिमेंट, ॲडेनिनचा कॉम्प्लिमेंट थायमिन असतो, पण RNA मध्ये तो कोण असला पाहिजे? युरॅसिल असला पाहिजे. सायटोसिनचा कॉम्प्लिमेंट कोण आहे? ग्वानिन असला पाहिजे. ठीक आहे, ट्रान्स्क्रिप्शन समजलं का? बघा, ह्या ट्रान्स्क्रिप्शन मध्ये आपण काय केलंय? DNAच्या एका तंतूवरचा जो न्यूक्लियोटाइडचा कोड आहे, हा सिक्वेन्स म्हणजे कोड आहे, एक लांबलचक कोड आहे. ह्या कोडला आम्ही काय केलंय? mRNAशी जोडलंय. म्हणजे हा कोड जो आहे याच्या आधारे आम्ही mRNA तयार केलाय आणि mRNA वरती एक वेगळा कोड तयार झाला, एक स्क्रिप्ट तयार झाली. म्हणून याला म्हटलंय ट्रान्स्क्रिप्शन. ओके, DNAच्या कोडवरून mRNAचा कोड बनला. आता हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, ह्या न्यूक्लियोटाइड्सच्या तीन न्यूक्लियोटाइड्स एकत्र केल्यानंतर सलग येणारे जे न्यूक्लियोटाइड्स असतात, असे तीन न्यूक्लियोटाइडचा गट जर विचारात घेतला तर तो एक ग्रुप एका अमिनो ॲसिडला
रिप्रेझेंट करतो. याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट, 3 न्यूक्लिओटाइडचा ग्रुप एकत्र येतोय आणि तो एका अमिनो ॲसिडला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. अमिनो ॲसिड्स एकूण 20 प्रकारचे आहेत. आपले भारतीय शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांनी ते शोधले, म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं होतं. असो, हे ट्रान्सक्रिप्शन समजलं का? आता आपण पुढे जाऊया. ट्रान्सलेशन. हा कोड कशासाठी केलाय हे आधी लक्षात घ्या. आपल्याला प्रोटीन तयार करायचं आहे. डीएनएनं प्रोटीनचा कोड पाठवून दिलाय, कोड लँग्वेज मध्ये पाठवून दिलाय. डीएनए वरती जो कोड होता तो कोड आम्ही काय करणार आहोत, ओळखून घेणार आहोत. हा इकडून मेसेंजर आरएनए वरती कोड पाठवलाय डीएनएनं. ह्या पद्धतीनं अमिनो ॲसिड्स आम्हाला पाहिजेत. पण हा जो कोड आहे हा कसा पाठवलाय, कॉम्प्लिमेंटरी करून, उलटा करून. आता या कोडला ट्रान्सलेट करून घ्यायचंय. पुन्हा एकदा या कोडला ट्रान्सलेट करायचंय, बरोबर का? म्हणून या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतोय आपण. दुसरा टप्पा आहे ट्रान्सलेशन. आपला हा जो कोड आहे mRNAचा, mRNA मी इथं लिहिलेला आहे आणि इकडचाच कोड मी वापरलाय बघा. UGA, CAC आणि GUA. आपण म्हणजे आता हे असे असंख्य कोड्स असतील, ट्रिपलेट्स असतील, पण आपण इथं उदाहरणापुरतं घेतलेलं की काय नेमकं होतं. या mRNA तंतूवरती असणारे हे जे न्यूक्लिओटाइड आहेत, ह्या न्यूक्लिओटाइडला बरोबर कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स असणारे ट्रान्सफर आरएनए येतात. आता mRNA आणि tRNA यात फरक आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे ट्रान्सफर आरएनएचं. याचं काम काय, ट्रान्सफर आरएनएचं काम काय, ह्या mRNA वरती जो कोड आहे, हे ट्रिपलेट्स आहेत, त्याला बरोबर कॉम्प्लिमेंटरी कोड असणारे ट्रिपलेट्स घेऊन यायचे आणि त्यांच्या सोबत या ट्रिपलेटला अनुसरून, बघा मगाशी सांगितलं, या 3 अमिनो ॲसिडला संबंधित, त्यांच्याशी रिलेटेड या 3 न्यूक्लिओटाइडशी संबंधित एक अमिनो ॲसिड असतो. हा जो रेड कलरचा दाखवलाय तो अमिनो ॲसिड आहे. तो अमिनो ॲसिड या 3 न्यूक्लिओटाइडशी संबंधित असणारा अमिनो ॲसिड आहे. हे 3 न्यूक्लिओटाइड कोणते आहेत, तर ह्या mRNAला कॉम्प्लिमेंटरी आहेत. हे बघा, युरॅसिलची जोडी, यूची जोडी ॲडिनिनशी लागली, ग्वानिनची जोडी सायटोसिनशी लागली, ॲडिनिनची जोडी पुन्हा युरॅसिलशी, बरोबर. RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं, हे लक्षात ठेवा. मग ॲडिनिनची जोडी थायमिनशी लागणार, पण थायमिन इथं नाही, इथं युरॅसिल असतंय. ठीक आहे. यूची जोडी एशी, जीची जोडी सी, एची जोडी यूशी. तर अशा रीतीनं हा एक दुसरा कॉम्प्लिमेंटरी ट्रिपलेट बनलाय आणि या ट्रिपलेटशी रिलेटेड एक अमिनो ॲसिड कोणी आणलंय, ट्रान्सफर आरएनएनं. ही प्रोसेस कुठं होती, ही प्रोसेस न्यूक्लियसच्या बाहेर होते, हे लक्षात घ्या. हा mRNA कुठं तयार झाला, न्यूक्लियसच्या आतमध्ये. तिथून तो बाहेर येतो सायटोप्लाझम मध्ये आणि सायटोप्लाझम मध्ये हा mRNA मेसेज घेऊन आलाय.
प्रोटीन सिंथेसिसची रेसिपी घेऊन आलाय. हे एवढं मटेरियल पाहिजे. हे मटेरियल योग्य भाषेत ट्रान्सलेट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सामान गोळा करायचंय प्रोटीन सिंथेसिसचं. या कोडमध्ये काय सांगितलंय ते ट्रान्सलेट करून घेतलं. हे बघा, ही जी प्रोसेस आहे ही ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे. यूचं ए, जीचं सी, एचं यू, हे झालं ट्रान्सलेशन. आणि या कोडशी रिलेटेड अमिनो ऍसिड घेऊन यायचं काम हा ट्रान्सफर RNA करत असतो. हा दुसरा tRNA आहे. यानं कोणता अमिनो ऍसिड आणलंय? या कोडशी रिलेटेड GUG, या कोडशी रिलेटेड अमिनो ऍसिड इथं आहे. हा तिसरा tRNA आहे. तो काय करतोय? या कोडशी रिलेटेड तिसरं अमिनो ऍसिड आणतोय. अशा पद्धतीनं जेवढा लांब हा तंतू असेल, जेवढे न्यूक्लियोटाइडचे ट्रिपलेट्स असतील, त्या प्रत्येकाशी रिलेटेड एक एक अमिनो ऍसिड घेऊन यायचं काम हे tRNA करत असतात. ओके, तर ही प्रोसेस, हिला नाव काय? ट्रान्सलेशन. यात काय झालं? इकडून आलेला जो काही कोड होता तो आम्ही ट्रान्सलेट केला आणि त्या कोडशी रिलेटेड जे अमिनो ऍसिड्स पाहिजेत ते आम्ही मिळवले. ठीक आहे. आणि आता तिसरी प्रोसेस बघा, प्रोटीन तयार करायचंय. प्रोटीन कशापासून बनत असतं? अमिनो ऍसिड्स पासून. आणि हे अमिनो ऍसिड्स आम्हाला मिळालेले आहेत. आता फक्त यांना जोडायचं काम करायचंय. हे अमिनो ऍसिड्स जोडायचं काम करायचंय पेप्टाइड बॉन्डनं. सांगतो पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय ते. फक्त हे अमिनो ऍसिड्स जोडून प्रोटीन बनवायचं जे काम आहे ते आहे ट्रान्सलोकेशन. ह्या ट्रान्सलोकेशन मध्ये कोण येतो मदतीला? RNA, रायबोसोमल RNA मदतीला येतो. हा रायबोसोमल RNA काय करतो? रायबोसोम्स घेऊन येतोय. खरं प्रोटीन सिंथेसिसचं काम कोण करतं? रायबोसोम करत असतात. आता हा रायबोसोम काय करेल? समजा हा इथे एक रायबोसोम आहे. हा रायबोसोम पहिल्यांदा या ट्रिपलेट वरती येतो, इथला अमिनो ऍसिड घेतो, मग इथून इथं जातो, तिथला अमिनो ऍसिड घेतो, पुन्हा तिथून पुढच्या ट्रिपलेट वरती जातो, तिथला अमिनो ऍसिड घेतो. अशा रीतीनं सिक्वेन्सनं एक एक ट्रिपलेट पुढं 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 हा रायबोसोम जात असतो आणि ह्या अमिनो ऍसिड्सना एकत्र गुंफायचं काम करत असतो. कशाच्या मदतीनं? ह्या पेप्टाइड बॉन्डच्या मदतीनं. अशा रीतीनं अमिनो ऍसिड्स एकत्र एका चेन मध्ये आणले जातात आणि अशा अनेक चेन्सचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे प्रोटीन. प्रोटीन मॉलिक्यूल हा अशा अमिनो ऍसिड्सच्या अनेक चेन्स पासून बनलेला असतो. आता या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं का म्हटलंय? लोकेशन चेंज होत होत तर इथं रायबोसोम उड्या मारत जातोय ना. रायबोसोम changes its location from one triplet to another triplet and collects these amino acids. आणि ह्या अमिनो ऍसिड्सना जोडायचं काम करून पेप्टाइड बॉन्डनं, पेप्टाइड लिंकेजनं जोडून अशा चेन बनवल्या जात आहेत आणि ह्या चेन्स पासून प्रोटीन तयार होतोय. आता पेप्टाइड लिंकेज कशी असते ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, अमिनो ऍसिड दोन्ही नाव आहेत, अमिनो ग्रुप आणि ऍसिड ग्रुप. आपण फंक्शनल ग्रुप शिकलोय. अमाइन्स जे असतात त्यात असतात NH2. हे बघा, NH2 हा ग्रुप आहे. हा कार्बनला जोडला, हा झाला अमाइन. कार्बनशी रिलेटेड इथं काही
अल्केन्स वगैरे आपण R1 R2 असे कोणतेही गृहीत धरूयात आणि इकडं आपण ऍसिड ग्रुप घेऊयात COOH. बरोबर का? म्हणजे हा झाला एक अमिनो ऍसिड. आता दुसरा अमिनो ऍसिड जेव्हा येईल तेव्हा ह्यातलं हे इथलं मधलं स्ट्रक्चर वेगळं असेल, परंतु एका टोकाला NH2 आणि एका टोकाला COOH असणारच. हे स्ट्रक्चर झालं अमिनो ऍसिडचं. आता यात होतं काय तर दुसरा अमिनो ऍसिड जेव्हा एकत्र येतो, जवळ येतो, तेव्हा बघा हा OH आणि इथला H यांचा होतो वॉटर मॉलिक्यूल. तो वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि इथला कार्बन आणि इथला नायट्रोजन यांचं बॉन्डिंग होतं. म्हणजे अमिनो ग्रुप आणि कार्बोक्सिल ग्रुप यांच्यामध्ये बॉन्ड होतो बाय रिमूव्हल ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल. आणि यांच्यात होणारा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड म्हणजे हा पेप्टाइड बॉन्ड असतो. अशा रीतीनं एका अमिनो ऍसिडला दुसरा अमिनो ऍसिड, दुसऱ्याला तिसरा, अशा पद्धतीनं लिंकेज तयार होते. अशा अनेक चेन्स एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनतं. ते स्ट्रक्चर म्हणजे प्रोटीन होय. तर अशा पद्धतीनं आपण सेंट्रल डोग्मा प्रोसेस कंप्लीट केली. डीएनएनं खरं तर प्रोटीन तयार केलेत, पण कोणाच्या माध्यमातून? RNAच्या माध्यमातून. यामध्ये प्रत्येक RNA मधील आलाय. मेसेंजर RNA आलाय, ट्रान्सफर RNA आणि रायबोसोमल RNA. मेसेंजर RNAनं काय केलं? DNA वरचा कोड कॉपी केला न्यूक्लियसमध्ये आणि मेसेज घेऊन बाहेर आला. बरोबर, कोड घेऊन बाहेर आला. प्रोटीन सिंथेसिसची रेसिपी घेऊन बाहेर आला. DNAनं सांगितलं लिस्ट, हे मटेरियल पाहिजेत आणि ह्यांच्यामधून आपण हा प्रोटीन बनवू. ते सगळी माहिती ती घेऊन मेसेंजर RNA आला सायटोप्लाझम मध्ये. त्याच्यावरती जो कोड होता त्या कोडला अनुसरून ट्रान्सफर RNA आले. ह्याचे कॉम्प्लिमेंटरी मेसेज रीड केला, ट्रान्सलेट केला आणि ट्रान्सफर RNAनी ह्या मेसेजला अनुसरून अमिनो ऍसिड्स आणलेले आहेत. ट्रान्सफर RNA ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात. सामानाची यादी दिली, ती घेऊन बाजारात जाणं, भाजी काय आणखीन किराणा माल काय असेल तो घेऊन येतो की नाही आपण. सामानाची यादी द्यायचं काम वेगळाच कोणीतरी करत असतो. ती यादी म्हणजे मेसेंजर RNA म्हणूया, ती यादी कोणाच्या तरी ताब्यात द्यायची, सामान घेऊन ये म्हणायचं. हे काम कोण करतंय? ट्रान्सफर RNA. आणि ते सामान एकत्र करून त्यांच्यापासून आपला पदार्थ बनवणे, हे काम ट्रान्सलोकेशन मध्ये होत आहे. हे काम कोण करतंय? ऍक्च्युअल हे अमिनो ऍसिड्स गोळा करायचं, एकत्र गुंफायचं काम कोण करतंय? रायबोसोम्स करतायत. पण हे रायबोसोम कुठं आहेत? रायबोसोमल RNA वरती, rRNA वरती. त्यामुळं ह्या ट्रान्सलोकेशन मध्ये rRNAचा रोल आहे. तिन्ही प्रोसेसमध्ये वेगवेगळे RNA आपला रोल पार पाडतात आणि ॲट द एंड आपल्याला प्रोटीन मॉलिक्यूल मिळतो. ठीक आहे, ही प्रोसेस सगळी लक्षात आली.